वाजला या बातमीपत्रात तुम्हा सर्वांचं स्वागत। आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी महत्त्वाची आहे, कारण 10 महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर खासदार सुनील तटकरे आणि मंत्री भरत गोगावले एका व्यासपीठावर दिसलेत। माणगाव या ठिकाणी यादव गवळी समाजाच्या नूतन इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी तटकरे आणि गोगावले एकाच व्यासपीठावर आलेले आहेत। तर खेळीमेळीच्या वातावरणामध्ये भूमिपूजन समारंभ पार पडलेला आहे। याशिवाय दोघांना एकाच व्यासपीठावर आणल्याबद्दल तटकरेंनी यादव गवळी समाजाचे आभार मानलेले आहेत। तर यावेळेस आपण बघितलं सुनील तटकरे आणि भरत गोगावले यांना एकाच व्यासपीठावरती आणण्यात आलेलं आहे। आणि एकंदरीत आपण बघितलं पालकमंत्री पदावरून, खास करून रायगडच्या पालकमंत्री पदावरून यांच्यामध्ये वाद होते अशी चर्चा होती। मात्र असं असताना भरत गोगावले हे पालकमंत्री पदासाठी आग्रही असताना आदित्य तटकरेंना ते पालकमंत्रीपद देण्यात आलेलं आणि त्यामुळे खरं तर काहीसा दुरावा जो आहे तो तटकरे आणि गोगावले यांच्यामध्ये सुद्धा निर्माण झालेला होता। मात्र यंदा यादव गवळी समाजाच्या कार्यक्रमादरम्यान आता हे दोघेही एका व्यासपीठावर आलेले आहेत आणि त्यामुळे आता तटकरेंनी आभार सुद्धा यादव गवळी यांचे मानले असल्याचं बघायला मिळतंय। साधारणतः तब्बल 10 महिन्यांचा कालावधी उलटला आणि 10 महिन्यानंतर दोघेही एका व्यासपीठावरती आलेले आहेत। भरत शेठचे आभार मानलेच पाहिजेत। हे सारखे मनापासून गरीबाचा शेठ सारखं बोलत आले। हा गरीबाचा शेठ आणि आम्ही कसले आहोत ते मलाही काय कळलं नाही। आम्ही गरीबाची सेवा केल्याशिवाय 45 वर्ष पुढे गेलो नाही। गरीबाची शेठ आम्ही काय आम्हाला कधी केलंच नाही। तर तेच एकटे बदलून आता हसतच काय झाला गमतीने बोलतोय त्या गाठी बोलतोय काय सांगण्याचा भरत शेठचे आभार मानलेच पाहिजे। तटकरे आणि गोगावले तब्बल 10 महिन्यांनंतर एका कार्यक्रमामध्ये एकत्र आले असल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं आहे। आणि या दरम्यान सुनील तटकरे यांनी आभार सुद्धा मानले असल्याचं बघायला मिळालंय। सध्या आपण ही जी दृश्य पाहतोय ती साम टीव्हीचे एक्सक्लुसिव्ह दृश्य आहेत। रायगडचं पालकमंत्री पद हे आदित्य तटकरे यांच्या पदरात पडलं होतं आणि त्यावरून भरत गोगावले नाराज असल्याचं बघायला मिळालं आणि त्यामुळे भरत गोगावले आणि सुनील तटकरे यांच्यामध्ये काहीसा दुरावा सुद्धा निर्माण झालेला होता। तब्बल साधारणतः 10 महिने हे दोघेही एकत्र कुठल्याच कार्यक्रमाला समोर गेलेले नव्हते, कुठेच दिसलेले नव्हते। मात्र आता यादव गवळी समाजाच्या कार्यक्रमामध्ये हे दोघेही एका व्यासपीठावर दिसलेले आहेत। लवकरात लवकर पूर्ण होते। आता बातमी आहे साम टीव्हीच्या इम्पॅक्टची, कारण नागपूरमध्ये शिक्षक घोटाळा प्रकरणामध्ये एक मोठी अपडेट आहे। साम टीव्हीच्या बातमीनंतर घोटाळ्यातील 580 शिक्षक कर्मचाऱ्यांचं थेट वेतन थांबवलंय। फौजदारी गुन्हे नोंदवण्याचे आदेश सुद्धा आता देण्यात आलेले आहेत। तर या घोटाळ्याची व्याप्ती मोठी असण्याची शक्यता सध्या तरी वर्तवली जाते। या प्रकरणामध्ये आतापर्यंत 5 जणांना अटक झाली आहे। नागपूरमधून 3, भंडाऱ्यातून 2 जणांना बेड्या ठोकण्यात आल्या असल्याचं देखील बघायला मिळतंय। हा जो घोटाळा आहे तो अतिशय मोठा घोटाळा असण्याची शक्यता साम टीव्हीने याआधीच वर्तवलेली होती। साधारणतः परवा साम टीव्हीने ही बातमी प्रसारित केली आणि त्यानंतर लगेचच तपासाचे चक्र फिरवत कारवाईला सुरुवात झाली आहे। आणि आता आपण जर बघितलं 580 शिक्षकांवरती कारवाई सुद्धा करण्यात आलेली आहे। शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार हे नाराज असल्याचं कळतंय, कारण चैत्यभूमीवरील अभिवादन सभेमध्ये भाषण नाकारलं, त्यामुळे दोन्ही उपमुख्यमंत्री नाराज असल्याचं सध्या बोललं जातंय। केवळ राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांनीच भाषण केलं। चैत्यभूमीवरील अभिवादन सभेमध्ये राजशिष्टाचारानुसार भाषण नाकारल्यानं ते नाराज झालेत। भाषणावरून शिंदेंनी
यावेळेस नाराजी व्यक्त केली नसली तरी देखील शिंदेंना नेमकं रोखलं कुणी, हा सवाल सध्या उपस्थित केला जातोय. फडणवीसांकडून अजितदादांच्या अर्थ खात्यामध्ये घुसखोरी होती. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी हा आरोप केलाय. मुख्य आर्थिक सल्लागार पद निर्माण केल्यानं टीकास्त्र साधण्यात आलेलं आहे आणि आधी शिंदेंच्या खात्यात घुसखोरी आणि आता अजित पवार यांचाही नंबर लावला असल्याचं देखील यावेळेस रोहित पवार यांचं म्हणणं आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये नेमकं काय म्हटलंय, काय आरोप केलेला आपण ते देखील बघूयात. मुख्यमंत्र्यांनी मुख्य आर्थिक सल्लागार पद निर्माण करून एक प्रकारे अजितदादांच्या अर्थ खात्यात देखील घुसखोरी केली आहे. यापुढे अर्थ खात्याचे सर्व निर्णय सुद्धा मुख्य आर्थिक सल्लागारांच्या पर्यायानं मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीत येतील. गेल्या 2.5 वर्षात घेतलेल्या निर्णयांचा आढावा घेत आधी एकनाथ शिंदे यांच्या खात्यात घुसखोरी केली आणि आता अजितदादांचा नंबर आहे, असं सुद्धा रोहित पवार म्हणतायत. विद्यमान मुख्यमंत्र्यांचा नेहमीच एकाधिकारशाहीकडे कल राहिलाय आणि प्रत्येक मंत्रालय प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे आपल्या नियंत्रणामध्ये ठेवण्यावरती त्यांचा भर असतो, असं देखील यावेळेस रोहित पवार यांचं म्हणणं आहे. तसा आरोप एकंदरीत त्यांनी केलेला आहे. मुख्य आर्थिक सल्लागार नेमण्याचा निर्णय देखील त्याच कार्यपद्धतीचा भाग असल्याचं रोहित पवार म्हणाले. लोकशाहीमध्ये सत्तेचे विकेंद्रीकरण आणि टीमवर्कचा रिझल्ट नेहमीच केंद्रीयकृत सत्तेपेक्षा चांगला राहिलेला आहे, असंही रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आपल्या कार्यपद्धतीत बदल करणं महाराष्ट्राच्या हिताचं राहील, असंही ते म्हणत आहे. एकंदरीत त्यांनी हा सल्ला दिलेला आहे. राहिला प्रश्न मित्रपक्षांचा, तर भाजपच्या शब्दकोशात मित्रपक्ष म्हणजे केवळ तात्पुरती सोय एवढाच अर्थ आहे, असं सुद्धा रोहित पवार म्हणाले. गरज संपताच तात्पुरती सोय संपवायची ही भाजपची कार्यपद्धती आहे. भाजपची ही कूटनीती बाहेर राहून सर्वांना कळते, असंही यावेळेस रोहित पवार यांनी सांगितलं. शिकार होणाऱ्या मित्रपक्षांना शिकार होईपर्यंत कळत नाही, हे मात्र मित्रपक्षांचं दुर्दैव म्हणावं लागेल. आणि आता वळूयात पुढच्या एका मोठ्या बातमीकडे. ती म्हणजे भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरेंबद्दल एक मोठा दावा केलाय. ठाकरेंच्या शिवसेनेला सत्तेत यायचंय पण घेत नाही, म्हणून राऊतांची शहांवरती टीका होते, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला. तर सत्तेसाठी आम्हाला अमित शहा यांचे पाय चाटण्याची आवश्यकता नाही, संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांना हे उत्तर दिलं. चंद्रकांत पाटील यांनी मोठा दावा केला असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळालेलं आहे आणि या मोठ्या दाव्याला आता थेट संजय राऊत यांनी उत्तर सुद्धा दिलं असल्याचं बघायला मिळतंय. अमितभाईंचं 500 पाणी छत्रपती शिवाजी महाराजांवरचं स्वतः तयार केलेलं संदर्भ गोळा केले पुस्तक येत्या काही दिवसात पुण्यात प्रकाशित व्हायचं की दिल्लीत व्हायचं एवढाच मुद्दा राहिलेला आहे. ज्या पुस्तकाचं वाचन केल्यानंतर संजय राऊतजी तुम्हालाही चक्कर येईल की शिवाजी महाराजांचा अभ्यासाने इतका केला आहे. त्या अमितभाईंबद्दल केवळ तुम्ही सत्तेमध्ये नाही, तुम्हाला यायचं आहे परंतु घेत नाही, म्हणून तुम्ही किती दुस्वास करणार. रोज तुमची माणसं चालली आहेत. चंद्रकांत पाटलांनी त्याच्यावर चिंता करू नये. आमच्याकडे उमेदवार राहतील किंवा न राहतील याची चिंता करू नये. आमच्या पक्षाचं काय करायचं त्यासाठी आम्ही समर्थ आहोत. आणि संजय राऊत कधी सत्तेत गेले नाहीत हे त्यांना माहीत नसेल तर मी सांगतो. ती तुम्ही अजिबात चिंता करू नका. उद्धव ठाकरेंनाही सत्तेत त्यांच्याबरोबर जायचं नाही. एवढे आम्ही लाचार आणि नीच नाही आहोत. चंद्रकांत दादा पाटलांनी स्वतःची चिंता करावी, त्यांच्या पक्षाची चिंता करावी. लांडा लबाड्या करून आपण सत्तेवर आलेला आहात, ती सत्ता तुम्हाला लखलाभ हो. पुढे आणखी एक मोठी बातमी बघूयात. सध्या आपल्याला माहिती आहे टँकर असोसिएशनचा संप सुरू आहे, त्यामुळे आता टँकर असोसिएशनची जी महानगरपालिका आयुक्तांसोबत बैठक सुरू होती ती अखेर संपली असल्याचं बघायला मिळत आहे. टँकर असोसिएशनची भूषण गगराणी यांच्यासोबत बैठक सुरू होती. संप मागे घेणार आहेत की नाही या संदर्भात आता 4 वाजता निर्णय जाहीर होणार असल्याचं बघायला मिळत आहे. टँकर चालकांचा संप आता मागे होणार का, मुंबईकरांची पाणी टंचाईतून सुटका होणार का, हे बघणं महत्त्वाचं आहे. चला आले
सर या बाजूला सर या बाजूला अजून या बाजूला सगळे या बाजूला ओके सर प्लीज. आम्ही मुळजीबाई साहेब कमिशनरला भेटले होते आणि त्यांच्या माध्यमातून आमची गोष्ट झालेली आहे. आता काहीतरी ठरवायच्या ते आमची एसोसिएशन मीटिंग 4 वाजता इकडे ते व्हेन्यू आम्ही टाकते. ते हॉलला आमची 4 वाजता मीटिंग आहे. त्याच्यामध्ये समजे मेंबर भेटून काहीतरी निर्णय होणार ते आम्ही तुम्हाला कळवतो. ते आम्ही तर त्यामुळे आता टँकर चालक जे आहेत ते संप मागे घेणार काय बघणं महत्त्वाचं असणार आहे. तर आता मुंबईकरांची पाणी टंचाईतून सुटका होते का नाही या संदर्भातला अपडेट पुढे जाणून घेणार आहेत. तुर्तास इतर बातम्यांचा आढावा वेगवान स्वरूपात. मुंबई भाजपने महत्त्वाची बैठक बोलावली आहे. मुंबईमधील संघटनात्मक निवडीच्या संदर्भात या बैठकीमध्ये चर्चा होणार असल्याचं बघायला मिळत आहे. पुढील आठवड्यामध्ये पक्षांतर्गत निवडीवरती शिक्कामोर्तब होणार आहे. राज्यातील 80% शेतकऱ्यांना डिसेंबर 2026 पर्यंत वर्षभर 12 तास मोफत वीज उपलब्ध करून दिली जाईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्ध्यातील आर्वे या ठिकाणी ही मोठी घोषणा केली. येत्या 5 वर्षांमध्ये राज्यातील सामान्य नागरिकांचं वीज बिल देखील दरवर्षी कमी होईल असं त्यांनी सांगितलं. भाजपचे नेते चंद्रकांत पाटलांनी उद्धव ठाकरेंबद्दल एक मोठा दावा केलाय. ठाकरेंच्या शिवसेनेला सत्तेत यायचंय पण घेत नाही म्हणून राऊत शहांवरती टीका करतात असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केलाय. संभाजीनगरकरांना पाणी मिळण्यासाठी उद्धव ठाकरे मैदानात उतरले. 13 ते 15 मे दरम्यान पाण्यासाठी ते मोर्चा काढतील. महिनाभर ठाकरे गटाकडून संभाजीनगरात मोहीम सुद्धा राबवण्यात येणार आहे. लाडक्या बहिणींना त्यांचे पैसे मिळणारच आहे कारण ते शासनाचे पैसे. इतर काही खर्च वाढल्यानं केव्हा तरी उशीर होऊ शकतो असं छगन भुजबळ यांनी म्हटलंय. स्त्री शिक्षणाबाबत खासदार उदयनराजेंनी केलेल्या विधानावरून वकील गुणरत्न सदावर्ते यांनी टीका केली आहे. इतिहासाचा दाखला देण्यासाठी अभ्यास करावा लागतो असं म्हणत सदावर्तेंनी उदयनराजेंवर हल्लाबोल केलाय. उदयनराजेंनी इतिहास समजून सांगावा अन्यथा माफी मागावी असं देखील सदावर्ते म्हणाले. सोलापूर शहरात रात्री 12 वाजेपासून भीमसागर लुटलेला होता. हजारो भीम अनुयायांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं. हा जनसमुदाय ड्रोन कॅमेऱ्यामध्ये टिपण्यात आलेला आहे. भीम गरीबों का था रखवाला, ज्ञानियों से भी था गुणवाला, ज्ञानियों से भी था. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरात नागरिकांनी मोठी गर्दी केली. पिंपरी चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक या ठिकाणी मध्यरात्री 12 वाजेपासून आंबेडकर अनुयायी अभिवादन करण्यासाठी जमले. विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी देखील बाबासाहेबांना अभिवादन या दरम्यान केलं. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आता अमरावती शहरातील इरविन चौकामध्ये आंबेडकरी अनुयायांची गर्दी उसळली. यावेळेस अमरावतीचे खासदार बळवंत वानखेडे यांनी देखील बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं. भर उन्हात देखील अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने जयंती साजरी झाली. पुण्यातील दांडेकर पूल परिसरामध्ये बौद्धगयामधील बुद्ध विहाराची प्रतिकृती तयार झाली आहे. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अजिंक्य भीमज्योत सेवा संघाच्या वतीने हा उपक्रम राबवण्यात आलेला आहे. नागपूरमधील संविधान चौकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. या निमित्त आज भीम अनुयायांची मोठ्या संख्येने गर्दी झाली आहे. शिवाय सुगम संगीत आणि भीम गीतांचं गायन या कार्यक्रमाच्या ठिकाणी आयोजित करण्यात आलं.
लातूरमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क या ठिकाणी मध्यरात्री ढोलताशा आणि फटाक्यांची आतषबाजी करत डॉक्टर बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आलं। यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क या डिजिटल नामफलकाचं अनावरण देखील करण्यात आले। आज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती आहे। बीड शहरामध्ये मोठ्या उत्साहात ही जयंती साजरी झाली आहे। यावेळेस बीडच्या चैत्यभूमीवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत हे देखील पोहोचले। चैत्यभूमीवर काही तरुणींनी समतेचा दिस दारी या गीतावरती नृत्य करत अनोखा उत्सव साजरा केला। नागपूरमध्ये मध्यरात्री 12 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती ढोल ताशाच्या गजरात साजरी झाली। महामानवाला अभिवादन करण्यासाठी पूर्वसंध्येला हजारोंच्या संख्येने भीम अनुयायी संविधान चौकात एकत्र आले। यावेळी संविधान चौकातील महामानवाच्या प्रतिमेला हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। युवासेना प्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी मध्यरात्री मतदारसंघ वरळीमध्ये आंबेडकर जयंतीनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं। यावेळेस आदित्य ठाकरेंनी ढोल वादनही केलंय। मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी ट्विट करत महामानव बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलेलं आहे। संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये बाबासाहेबांनी दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल राज ठाकरेंनी ट्विट केलंय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्वांसाठी एक प्रेरणा आहेत। त्यांनी संविधानाच्या रूपात देशाला अमूल्य देणगी दिली आहे। त्यांच्यामुळे सर्वांना समान अधिकार मिळाला अशी प्रतिक्रिया देत खासदार अमोल कोल्हेंनी आंबेडकरांच्या प्रती आपली कृतज्ञता व्यक्त केली आहे। संसदेत देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले। यावेळेस राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि सोनिया गांधी देखील उपस्थित राहिले आहेत। उल्हासनगरमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज 135वी जयंती आहे। त्यांना अभिवादन करण्यासाठी रात्री 12 वाजता अनुयायांनी मोठी गर्दी केली आहे। उल्हासनगर महानगरपालिकेच्या प्रांगणात बाबासाहेबांच्या पुतळ्याला वंदन करण्यासाठी हजारो अनुयायी जमले। त्यांच्या सोयीसाठी आता पोलीस प्रशासनानं चोख बंदोबस्त केला। वाशी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौकात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती उत्सव मध्यरात्री 12 वाजता मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलेला आहे। फटाक्यांची आतषबाजी करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं अनावरण झालंय। अनुयायांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केलंय। अंबरनाथमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी अनुयायांनी गर्दी केली आहे। यासाठी अंबरनाथच्या विविध भागातून भीम अनुयायी वाजत गाजत नगरपालिका परिसरात आलेत। बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याला वंदन करण्यासाठी हजारो अनुयायी हे जमले होते। महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात मनमाडमध्ये साजरी झाली आहे। मध्यरात्री 12 वाजता बाबासाहेब यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आलाय। यावेळी शहरातील विविध भागातील कार्यकर्त्यांनी एकत्र येत बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी गर्दी केली आहे।
महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा नांदेडमध्ये उत्साह दिसतोय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी मध्यरात्रीपासूनच अनुयायांचा जनसागर उसळलाय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आलेली आहे. यवतमाळमध्ये राहुल गुलाने या युवकानं पिंपळाच्या पानावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कलाकृती साकारली. या कलाकृतीला साकारण्यासाठी ॲक्रेलिक कलरचा वापर करण्यात आला. राहुल गुलाने या युवकानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कलाकृती अतिशय सुंदर पद्धतीनं रेखाटली आहे.